कर्जत तालुका. तुमच्या शेतात काय? गुलाब आहे. गुलाब सगळं गुलाब किती एकर आहे? अर्धा एकर. गुलाबाच्या शेतीला तर खूप मोठं भांडवल लागतं. किती भांडवल होतं तुमचं? भांडवल तरी 60-70 हजार रुपये गेले. आता पूर्ण वाया गेले पीक. पूर्ण असं झोपून गेलेले. पाणी झाली का? सरकारची पाहणी झाली? पाणी शेतात कोण नाही आलेलं. कुणीच नाही आलं. नाही, तर सरकार तर सांगते पंचनामे सुरू झालेत, आम्ही बांधावर गेलोय. बांधावर कोण नाही आलेलं. मंत्री आले होते का? मंत्री इथं आलते हा. 1-2 दिवसापूर्वी. हम्म. बातचीत झाली त्यांची. कोणते मंत्री पण, आले होते? राधाकृष्ण विखे पाटील आणि सुरेश अण्णा धस. बांधावर पंचनामे सुरू झालेत प्रत्यक्ष सांगितलं जातं, मात्र तशी परिस्थिती नाही असं सांगताय. जबाबदारीने सांगताय. बांधावर नाही आलेले. असे इकडे या स्पॉटला येऊन आणि गावात वगैरे येऊन बोलतात. सरकारने जी मदत जाहीर केली ती पुरेशी आहे का? नाही, खर्चापेक्षा काहीच नाही झालेलं. नाही. तुमच्या शेतात काय? आमच्या शेतामध्ये कांदा आणि तूर आणि ही जी शेत खांदून गेले ही एक आमचं शेत आहे. ही जी तूर दिसती, हे मका दिसती, ही आमचे क्षेत्र खांदून गेले. त्यातले मका तूर सगळं वाहून गेले पूर्णपणे. आणि तिथं आजच्या स्पॉटला कोणी असं पाहायलाच कोणी आलं नाही. जायचं का स्पॉटवर? चला ना त्या स्पॉटवर तुम्ही इथं पाहायला चला तिथपर्यंत काय परिस्थिती आहे ती. कांदा किती दिवसाचा आहे? कांदा तरी आता असं उगून म्हणजे 2 महिन्यात कांदावर 2 फूट अशी माती बसली, त्यामुळे ना कांदावर दिसतच नाही. तुम्ही नसेल तर स्पॉटवर बघायचा काय परिस्थिती शेतकऱ्यांची.